नमस्कार पब्लिक, स्वागत आहे आपल्या जुनी ब्लॉगमध्ये. असं काही लवकर उठून आवरून गेलो बस स्टॉपला. बस नाही भेटली म्हणून रिक्षा पकडली आणि गेलो सानपाड्याला. तिथं आपल्याला यायला आलेला ओमजीबाय. मग ओमजीबाईवर आपल्याला जायचं होतं पनवेलला. जाताना एकदम खतरनाकच झालेलं सकाळ सकाळी. आणि हे बघा आपल्या नवी मुंबईचं एअरपोर्ट आहे. मग गेलो पनवेलला, तिथं कारमध्ये बसलो आणि अलिबागला जायला चालू केलं. ओमजीबाय, मी आणि अजून 2 फोटोग्राफर होते आमच्याबरोबर. जाताना फ्यूल भरलं आणि पोचलो अलिबागला. अलिबागला गेल्या गेल्या पहिलं चहा पिऊन घेतला. आणि तुम्हाला या गडबडीत सांगायचं विसरलो, की आज आपल्याला आलं होतं हळदीचं शूट. त्यासाठीच आपण गेलो अलिबागला. मग आपण काय शूट करायला चालू केलं तिथे गेल्या गेल्या. आणि आपल्या हातात गाडी भेटल्या, आपण कधी सुट्टी देतो काय. मग आपल्याला गाडी भेटलेली, मग तिथं चालवली जरा वेळ आणि गेलो तिथं शूटच्या लोकेशनवर. शूटच्या लोकेशनवर गेल्या गेल्या आधी आपलं डेकोरेशनचे शूट काढून घेतले, आपले क्लिप्स फटाफट फटाफट. नंतरला हळदीचे वगैरे क्लिप्स काढून घेतले. आणि मग दुपारच्या टायमिंगला थोडा ब्रेक होता. मग काय तिथं रूम बुक केलेली आपण. मग गेलेलो निवांत झोपलो जरा AC वगैरे लावून एकदम चिलमध्ये. आणि आम्ही जिथे थांबलेलो ना, तिथे एकदम खतरनाक लोकेशन होतं. मग तिथनं निघालो आणि गेलो तिथं निकेता यांच्या टेरेसवर. आणि तिथे एकदम खतरनाक व्ह्यू झाले, तुम्ही बघू शकता. मग तिथं जरा वेळ थांबलो आणि तिथून परत निघालो. परत शूटच्या लोकेशनवर गेलो, कारण की संध्याकाळी परत आपल्याला डान्स करतानाच्या क्लिप्स काढायच्या होत्या. मग ते आपलं सगळं शूट डन झालं, पॅकअप केलं आणि निघालो घरच्या दिशेनं. जाता जाता अर्ध्या रस्त्यात थांबलोय भाई, खास प्लेन बघायसाठी. तुम्हाला पण दाखवतो एकदम झूम करून. दिसलं काय कोणतं एअरपोर्ट आहे? नवी मुंबई एअरपोर्ट. नवी मुंबई एअरपोर्ट भाई, चेक करा चेक करा. खतरनाक आहे. मग तिथनं परत लवकर गेलो घरी, कारण की आपल्याला उद्या जायचं दुसऱ्या शूटला. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर अशा मी ब्लॉगसाठी आपल्या चॅनल फॉलो करून घ्या.